आमेन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या सामर्थी व पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. ही सुंदरशी वेळ देवबापांनी मला आणि आपल्या सर्वांना दिली, त्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. आज आपण रोमकरासपत्र अध्याय 8 वचन 26 व 27 ह्या दोन वचनांवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. या आपण हे वचन ह्या वेळेस वाचूया. रोमकरास अध्याय 8 वचन 26 व 27 आणि आजचा विषय आहे द स्पिरिट हेल्प्स. विश्वासणाऱ्यांना देवाचा आत्मा चालवितो, मार्गदर्शन करतो. ते वचन मी तुमच्या समोर शेअर करू इच्छितो. येस. वचन शेअर करतोय मी. रोमकरासपत्र अध्याय 8 आणि वचन 26 व 27. तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्यालाही ठाऊक नाही. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. आमेन. दोन वचन आहेत आणि हे दोन वचन यामध्ये आपल्याला विशेष करून त्रैक्य परमेश्वर, त्याचा तिसरा व्यक्ती पवित्र आत्मा, त्याचं विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये काय कार्य आहे हे दोन वचन आपल्याला अगदी स्पष्टपणे शिकवितात. आपण हे वचन जे आहे शिकत असताना मधातूनच आपण हा अभ्यास सुरू केलेला नाही, तर पूर्ण रोमकरासपत्र जे आहे ते आपण एक एक वचन, एक एक वाक्यांश असा करून इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आणि मागचा जो आपला संदर्भ होता तो वचन 25 पर्यंतचा संदर्भ होता. आणि त्या मागच्या संदर्भामध्ये आपण शिकलो होतो की निर्मिती जी आहे, निर्मिती सुद्धा कणत आहे. देवाचे लोक जे आहे ते कणत आहेत. वचन 23 मधून आम्हाला शिकायला भेटलं की इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची, आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहो. आपलं फुल रिडेम्पशन, कम्प्लीट रिडेम्पशन, पूर्ण मुक्तीची वाट आपण पाहत आहोत. आणि सृष्टीची पतनामुळे, आदाम आणि हवेच्या पतनामुळे सृष्टी जी शापाखाली आणि न्यायाखाली आलेली आहे, त्याला पण पौल असं प्रदर्शित करत आहे की ती सृष्टी सुद्धा कणत आहे, मुक्तीची वाट पाहत आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि ख्रिस्त येईल त्यावेळेस सृष्टीला सुद्धा एक प्रकारची मुक्ती म्हणजे सृष्टीचे नवीनीकरण होईल आणि आपण जे विश्वासणारे आहोत आपल्याला गौरवी शरीर व सार्वकालिक वतन भेटणार आहे. त्यालाच मुक्ती म्हटलेला आहे वचन 23 नुसार. आणि आता जो संदर्भ आहे 26 आणि 27 ह्या दोन वचनांमध्ये आम्हाला पुन्हा एकदा पौल हे दाखवत आहे की ख्रिस्ती जीवन आम्ही जे जगत आहे हे ख्रिस्ती जीवन आम्ही आमच्या सामर्थ्यावर, आमच्या बळावर, आमच्या शक्तीवर, आमच्या स्वधार्मिकतेवर किंवा स्वकेंद्रित होऊन स्वतःच्या शक्तीने आम्ही जगत नाही. देवाने आमची निवड केली, परमेश्वराने आम्हाला पाचारण केलं, परमेश्वराने आम्हाला मुक्ती दिली.
परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे आम्हाला नीतिमान ठरविले. परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला दत्तक घेतलं. त्याने आम्हाला स्थायी रूपाने पवित्र केलं आणि पुढे तो आम्हाला गौरव देणार आहे, सार्वकालिक वतन देणार आहे. परंतु हे ख्रिस्ती जीवन आता जगत असताना, हा प्रवास आम्ही करत असताना देवाने आम्हाला असे सोडून दिले नाही. स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या धैर्यावर हे ख्रिस्ती जीवन जगून दाखवा, अशा प्रकारचं हे ख्रिस्ती जीवन नाही प्रियांनो. जसं अनेक लोक जगण्याचा प्रयत्न करतात, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या बळावर, स्वतःच्या धार्मिकतेवर हे ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न आम्ही कधी कधी करत असतो. परंतु ते सर्व प्रयत्न ते शास्त्राप्रमाणे नाही, देवाला गौरव देणारे नाहीत. आम्हाला नित्य आणि नित्य त्रैक्य परमेश्वराची गरज आहे. हा संदर्भ आम्हाला हेच दाखवून देत आहे की आम्हाला ट्रिनिटी म्हणजे त्रैक्य परमेश्वराची गरज आहे. आमच्या जीवनाच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला त्रैक्य परमेश्वराची गरज आहे. हा संदर्भ आपल्याला हेच सत्य पुन्हा एक वार दाखवून देतो. ह्या ठिकाणी वचन 26 मध्ये सांगितलेलं आहे, तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. होय, बायबल स्पष्ट रीतीने आपल्याला सांगतो की देवाचा आत्मा जो पवित्र आत्मा आहे, ज्या दिवशी आमचं तारण होतं त्याच दिवशी तो आमच्या ठाई येऊन वास करतो. त्यांनी आम्हाला अभिषेक केलेला आहे. तो आम्हाला देव आम्हाला पवित्र आत्म्याने भरतो. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तो प्रत्येक देवाच्या निवडलेल्या लेकरांना तो देतो. त्या दिवशी लोकांचं तारण होतं, पाप्यांचं तारण होतं. हे सर्व त्याच दिवशी घडतं. तो आम्हाला मार्गदर्शन करतो, तो आम्हाला सत्यात चालवितो, तो आम्हाला ख्रिस्ताच्या निकट आणतो, ख्रिस्ताचं गौरव दाखवितो. तो आम्हाला देवाचं सामर्थ्य, देवाचं ज्ञान, देवाचं गौरव दाखवितो. पवित्र आत्मा आम्हाला प्रकाशित करतो. आम्हाला बायबलचे वचन समजण्याकरिता तो आम्हाला प्रकाशित करतो. तो आम्हाला मार्गदर्शन करतो, आमच्या पापांची खात्री करतो, नीतिमत्वतेची खात्री करतो आणि न्यायाची खात्री करतो. बायबलमध्ये आम्हाला शिकायला भेटतं की पवित्र आत्म्याबद्दल पुष्कळ काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आज परिस्थिती अशी आहे प्रियांनो की त्रैक्य परमेश्वरामधील हा जो तिसरा व्यक्ती आहे पवित्र आत्मा, ह्या पवित्र आत्म्याविरुद्ध आज भयंकर रीतीने पाप सुरू आहे मंडळांमध्ये. काही अज्ञानामुळे आहे तर काही जाणून बुजून आहेत. आणि याचं दर्शन आपल्याला चोहीकडे घडतं की पवित्र आत्म्याच्या नावाखाली आज अत्यंत विचित्र आणि विचलित अशा प्रथा जे आहे सुरू केलेल्या आहे. पण बायबल जर आम्ही नवीन करार आम्ही जर वाचला तर हा पवित्र आत्मा जो आहे इतका सुंदर, इतका पवित्र आणि इतका सामर्थ्यशाली आहे, कारण की तो त्रैक्य परमेश्वरातील एक व्यक्ती आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ते स्वभावामध्ये, सार्वकालिकतेमध्ये ते एकसारखे आहेत, एक समान आहे. आणि म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पवित्र आत्म्याशिवाय कोणीही व्यक्ती ख्रिस्ती होऊ शकत नाही, हे आम्हाला स्पष्ट रीतीने बायबल सांगतं. असं असून सुद्धा अनेक जे धर्माचे ठेकेदार आहेत, पुष्कळशे गर्दी जमा करू शकतात ते, आणि ते अशा प्रकारचं प्रदर्शन करतात की हा जो पवित्र आत्मा आहे हा केवळ विशिष्ट गटातील लोकांनाच दिलेला आहे देवानी. पाळक किंवा त्यांना सो कॉल्ड
पॉवरफुल सो कॉल्ड अभिषिक्त असं म्हटलं जातं. आणि अनेक लोकांना असं वाटतं की पवित्र आत्मा जो आहे हा केवळ जो स्टेजवर सुटा बुटातला साहेब टाय लावून माईक घेऊन जो फिरतो आणि जोरजोऱ्यामध्ये ओरडतो, सर्वसामान्य लोकांना असंच वाटतं की पवित्र आत्मा केवळ त्या स्टेजवरील सो कॉल्ड पॉवरफुल अभिषिक्त व्यक्तीलाच दिलेला आहे. परंतु बायबल जर आम्ही वाचलं तर आम्हाला प्रेषितांच्या कृत्यांमधून आणि नवीन कराराच्या पुस्तकांमधून हे शिकायला भेटतं की पवित्र आत्मा सर्वच विश्वासणाऱ्यांना देण्यात आलेला आहे. आणि पवित्र आत्मा जो आहे ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता, फळ देण्यासाठी, ख्रिस्तासोबत चालण्याकरिता, साक्ष देण्याकरिता, सुवार्तेचं कार्य करण्याकरिता देवाने हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे, मंडळीला दिलेला आहे. किती अनमोल अमूल्य अशी देणगी पवित्र आत्म्याच्या रूपात मंडळीला देवाने दिलेली आहे, हे आपल्याला शिकायला भेटतं. या आपण ह्या वचनाकडे वळूया. इथे सांगितलेलं आहे तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटतं की पॉल जो आहे आता ख्रिस्ती लोकांना सांत्वन देत आहे. पॉल ह्या वचनांद्वारे ख्रिस्ती लोकांना सपोर्ट करत आहे, एक प्रकारचं मदत, एक प्रकारचं सांत्वन देत आहे, एक प्रकारचा पाठिंबा देत आहे. आणि हे सांत्वन, हा पाठिंबा तो दाखवत आहे की ख्रिस्ती जीवनामध्ये हे सांत्वन व हा पाठिंबा देवाच्या आत्म्याकडून ख्रिस्ती लोकांना प्राप्त होतो. जी सस्टेनिंग पॉवर, ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता ज्या शक्तीची, ज्या सामर्थ्याची, ज्या आत्मिक बळाची गरज लागते, तो देवाचा आत्मा आपल्याला देतो. आणि ह्या ठिकाणी आत्मा म्हटलेला आहे, कोणत्याच प्रकारची शंका नाही की ह्या ठिकाणी तसेच आत्माही ज्याला म्हटलेला आहे, हा आत्मा देवाचा आत्मा आहे, ख्रिस्ताचा आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, जो ख्रिस्ती लोकांमध्ये वास करतो आणि जो ख्रिस्ती लोकांना स्ट्रेंथन म्हणजे तो शक्ती आणि आत्मिक सामर्थ्य पुरवितो. आणि म्हणून सुरुवातीची जी फ्रेज आहे ह्या ठिकाणी वापरलेली, तसेच आत्माही, आपल्याला ह्या ठिकाणी हे शिकवत आहे की देवाने आमच्या तारलेल्या जीवनामध्ये, आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये अशा प्रकारची तरतूद जी आहे करून ठेवलेली आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे की तसेच आत्माही म्हणून सांगितलेला आहे. आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो म्हणून सांगितलेला आहे. याचा अर्थ पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो, सहाय्यता करतो. याचा अर्थ काय आहे हे आपण ह्या ठिकाणी पाहूया. तो आम्हाला एक प्रकारे उचलून धरतो, तो आम्हाला सहाय्यता पुरवितो. हातभार लावतो म्हणजे पाठिंबा देतो. एक प्रकारे विचार करा की एखादं ओझा आहे, जो शब्द जो मूळ ग्रीक इथे वापरलेला आहे, त्याचा अर्थ काही जे पंडित आहेत बायबलचे ते अशा प्रकारे सांगतात की एखादं ओझ आहे आणि ते ओझ एखाद्या व्यक्तीला दिलेला आहे, परंतु ते ओझ तो व्यक्ती एकटा कॅरी करू शकत नाही, ते वाहून घेऊ शकत नाही. आणि त्यावेळेस कोणीतरी जाऊन त्याला हातभार लावतो आणि त्या व्यक्तीच्या सहाय्यतेने, पाठबळाने आणि पाठिंब्याद्वारे तो दुसरा व्यक्ती जो आहे ते ओझ कॅरी करण्याकरिता त्याला सोपं जातं, सहज जातं. त्याच प्रकारे ह्या ठिकाणी आपल्याला शिकायला भेटलेलं आहे की आपल्या अशक्तपणामध्ये
पवित्र आत्मा देवाने आम्हाला दिलेल्या सर्व जिम्मेदाऱ्या, जबाबदाऱ्या, कार्य, नेतृत्व, कौटुंबिक नेतृत्व, मंडळीतील नेतृत्व, सेवा, ख्रिस्ती जीवनातील सर्व जबाबदाऱ्या, ह्या सर्व पार पाडण्यासाठी देवाने आपल्याकरिता हा कम्फर्टर म्हणजे सहाय्यक दिलेला आहे. तो हातभार लावतो. पवित्र आत्मा आम्हास मदत करतो. द होली स्पिरिट हेल्प्स अस इन आवर ख्रिश्चन लाईफ. अँड व्हॉट अ ब्युटिफुल थॉट इट इज. किती सुंदर हा विचार आहे की देवाने त्याचा आत्मा आपल्याला हातभार लावण्याकरिता, मदतीकरिता, सहाय्यतेसाठी दिलेला आहे, ज्याच्याशिवाय ख्रिस्ती जीवन जगणं, ख्रिस्ती जीवनामध्ये एक पाऊल सुद्धा आम्ही समोर जाऊ शकलो नसतो. Not a single step we could have taken without the help of this beautiful comforter. हे इथे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे. हा जी मदत पवित्र आत्मा आम्हाला करतो ती पर्सनल आहे, वैयक्तिक रीतीने आहे, डायरेक्ट आहे, म्हणजे तो सरळ सरळ आम्हाला त्याच्या वचनाद्वारे तो आम्हाला चालवितो, वचनाद्वारे तो हातभार लावतो. आणि म्हणून जे रिफॉर्मर्स आणि जे प्युरिटन होते ते नेहमी असं म्हणत असत की पवित्र आत्मा नेहमी वचनांद्वारे कार्य करतो. Holy Spirit does not work apart from his scripture. पवित्र आत्मा वचनाद्वारे कार्य करतो. Holy Spirit does not work apart from or independent of the holy scriptures. हे आपल्याला स्पष्ट रीतीने प्युरिटन व जे रिफॉर्मर्स लोक होते आजपासून 400-500 वर्षापूर्वी ज्यांनी लिखाण केलं त्यांनी स्पष्ट रीतीने हे नमूद केलेलं आहे. आणि इथे आपल्याला शिकायला भेटत आहे की पवित्र आत्मा आमच्या अशक्तपणामध्ये हातभार लावतो. तो डायरेक्ट, तो पर्सनल रीतीने म्हणजे वैयक्तिक रीतीने हातभार लावतो, सहाय्यता करतो. डायरेक्ट म्हणजे त्याच्या वचनाद्वारे तो आम्हाला हातभार लावतो. पवित्र आत्म्याचं कार्य कम्फर्टिंग, तो आम्हाला ट्रायल्स मधून जात असताना, पर्सिक्युशन्स म्हणजे सर्व प्रकारचे दुःख, त्रास, निराशेत असताना, ह्या जीवनातील दुःखामधून जात असताना, त्रासातून जात असताना, सफरिंग्स मधून जात असताना पवित्र आत्मा आमचा कम्फर्टिंग फ्रेंड म्हणजे सांत्वन देणाऱ्या मित्राप्रमाणे आमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि आम्हास हातभार लावतो. He produces the joy in our life. ख्रिस्ती जीवन जगत असताना ज्या आनंदाची आम्हाला गरज असते तो आनंद देवाच्या आत्म्याद्वारे आम्हास प्राप्त होतो. देवाच्या आत्म्याद्वारे तो प्राप्त होतो आणि देव त्याचा आनंद आमच्या जीवनामध्ये देतो, तो पवित्र आत्म्याद्वारे देतो. पवित्र आत्मा नेहमी सुवार्तेचं लागूकरण आपल्या जीवनामध्ये करतो आणि त्या सुवार्तेकडे आमचं लक्ष केंद्रित करतो, ख्रिस्ताकडे आमचं लक्ष केंद्रित करतो. आणि हा आनंद जो ख्रिस्ती जीवनामध्ये तो देतो तो त्या सुवार्तेच्या सत्यामधून, ख्रिस्ताकडे आमचे नेत्र लावून सुवार्तेच्या सत्यामधून हा आनंद आमच्या जीवनामध्ये तो देत असतो. किती सुंदर पवित्र आत्म्याचं कार्य ख्रिस्ती लोकांना लाभलेलं आहे हे इथे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटतं. त्रैक्य परमेश्वर आमच्या प्रत्येक ख्रिस्ती जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये तो कार्यरत आहे. आणि विशेष करून ह्या ठिकाणी मी भर देऊ इच्छितो की पवित्र आत्मा सुद्धा आमच्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये तो आम्हाला सहभागी, तो आम्हाला सहाय्यता करतो. इथून आम्हाला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे की तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणामध्ये
आपल्याला हातभार लावतो. आणि तिसरी गोष्ट ह्या वचनामधून मी तुमच्या समोर मांडू इच्छितो की आता पवित्र आत्मा सर्व विश्वासणाऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्याच्या आत्म्याद्वारे आपला अभिषेक झालेला आहे, पवित्र आत्म्याद्वारे आपला बाप्तिस्मा झालेला आहे. देव आपल्याला पवित्र आत्म्याने भरतो. पवित्र आत्मा आम्हाला वचनाद्वारे मार्गदर्शन करतो. आता आम्ही ख्रिस्ती आहो, आम्ही तारलेले आहो, तरी सुद्धा पौल एका ख्रिस्ती जीवनाच्या एका पैलू बद्दल ह्या ठिकाणी बोलत आहे, आणि तो पहलू आहे वन ऑफ द एस्पेक्ट्स ऑफ द ख्रिश्चन लाईफ. ह्या ठिकाणी तो बोलत आहे, आणि तो हा आहे, तो अशक्तपणाबद्दल बोलत आहे. विश्वासणाऱ्यांच्या अशक्तपणाबद्दल ह्या ठिकाणी तो बोलत आहे. प्रिय मित्रांनो, आपल्याला असं सांगितलं जातं की ख्रिस्ती झालं म्हणजे आता आम्हाला काहीतरी अलौकिक, काहीतरी सुपरनॅचरल म्हणजे अद्भुत, आणि काहीतरी खूपच चमत्कारिक असं जीवन जगायचं असतं, असं आपण ऐकलं असावं. आणि बऱ्याचदा आम्ही आमच्या अशक्तपणाबद्दल, आमच्या दुर्बलतेबद्दल बोलत नाही. परंतु जो प्रेषित आहे, the apostle of Lord Jesus Christ, he is speaking about the weakness of his life, the weakness of the Christian people. आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे ह्या शास्त्र भागाकडे. पौल ह्या ठिकाणी म्हणत आहे, तसेच आत्माही आपल्या म्हणजे तो एका गटाला, एका मंडळीबद्दल बोलत आहे का, की काही 4-5 लोकांबद्दल बोलत आहे जे कमी प्रार्थना करतात किंवा कमी गीत गातात, अशा लोकांना तो अशक्त म्हणत आहे का? नाही. पौल सर्वच पिढीतील सर्वच ख्रिस्ती लोकांबद्दल बोलत आहे या ठिकाणी. कारण की सर्वच ख्रिस्ती लोक जरी देवाची कृपा पावलेले आहे, जरी तारण झालेला आहे, जरी सार्वकालिक जीवनाची आशा आहे, जरी आम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, बट वी शुड नॉट फॉरगेट आवर ह्युमन साइड. आम्हाला आमच्या मानवी बाजूकडे काना डोळा करता कामा नाही. वी स्टील आर ह्युमन बीइंग्स. आम्ही जरी तारलेले आहो, आत्मा आमच्यामध्ये वास करतो, तो आम्हाला हातभार लावतो. तरी एक सत्य ह्या वचनामध्ये आपल्याला शिकायला भेटत आहे, आणि ते हे आहे की आपण सर्वच अशक्त आहो. केवळ आपणच नाही, तर तुम्ही जर बायबलचा अभ्यास केला, जुन्या करारातील संतगण, नवीन करारातील संतगण, सर्वच जण अशक्त आहेत. हे आपल्याला पाहायला भेटतं ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने. आपण अशक्त आहो, जरी आपल्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, आपलं तारण झालं, जरी तुम्ही 5 तास दिवसाची प्रार्थना केली, 6 तास प्रार्थना केली, अर्धा तास प्रार्थना केली, 20 तास प्रार्थना केली, जरी तुम्ही 24 घंटे उपासना केली देवाची, किंवा 1 तास उपासना केली, तरी सुद्धा आमची मानवी स्थिती ह्या ठिकाणी पौल आम्हाला दाखवत आहे की आपण सर्व अशक्त आहो. आम्हाला देवाच्या कृपेची नित्य गरज आहे. आज, कालही होती, आजही आहे, आणि पुढेही असणार आहे. कारण की तो आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला हातभार लावतो. परंतु हे अशक्तपण, ख्रिस्ती जीवनातील हे अशक्तपण, याचा स्वीकार आम्ही करत नाही. परंतु आम्हाला अशा प्रकारे आम्ही मॅनिफेस्ट, अशा प्रकारे स्वतःला प्रदर्शित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो की आम्ही खूप प्रबळ, खूप शहाणे, खूप हुशार, खूपच धार्मिक आणि खूपच शक्तिशाली ख्रिश्चन आहो. आम्ही अशा प्रकारचं स्वतःला प्रदर्शित करण्याचा नेहमी आमचा प्रयत्न असतो. आणि ह्या ठिकाणी अशक्तपणाबद्दल बोलत असताना पुन्हा एकदा आम्हाला शिकायला भेटतं की आमच्या दुर्बलतेमध्ये
तो आम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये देवाने दिलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सहाय्यता आणि मदत करतो. आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये येत असलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या निरनिराळ्या परीक्षांमध्ये तो आम्हाला हातभार लावतो, कारण की देव आमच्या जीवनामध्ये ह्या परीक्षा आमच्या स्वतःच्या बळाने त्या पास करण्यासाठी त्या परीक्षा देत नाही, तर ह्या परीक्षा देव आमच्या जीवनामध्ये तो देतो, परंतु त्याने आम्हाला त्याची कृपा दिलेली आहे आणि त्याचा आत्मा आम्हाला ह्या ख्रिस्ती जीवनामधील येत असलेल्या परीक्षांचं ओझ घेण्यास सहाय्य आणि मदत करतो. पवित्र आत्मा ह्या ख्रिस्ती जीवनामध्ये ज्या निरनिराळ्या परीक्षा आहेत त्या परीक्षेतून जाण्याकरिता हातभार लावतो, हे इथे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितो. पवित्र आत्मा आमच्या अशक्तपणामध्ये तो आम्हाला शक्ती देतो, जेणेकरून त्या निरनिराळ्या परीक्षांमधून आम्ही जाऊ शकतो. तो आम्हाला उचलून धरतो, तो आम्हाला आधार देतो, तो आमच्यामध्ये त्याची सांत्वन दात्याची सेवा करतो, तो त्याच्या सत्याची सेवा आमच्या अंतःकरणामध्ये करतो आणि आमचं लक्ष नेहमी ह्या ख्रिस्ती तत्वांकडे, ख्रिस्ती सत्याकडे, ख्रिस्ती सुवार्तेकडे आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो वेधतो, जेणेकरून आम्ही आमच्या जीवनातील निरनिराळ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमधून आम्ही हसतमुख निघून जातो पवित्र आत्म्याच्या ह्या आधारामुळे. हे इथे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे. आणि पुढे वचन 26 मध्ये सांगितलेलं आहे, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. पहा आता ह्या ठिकाणी आपल्या दुर्बलतेबद्दल किंवा आपल्या अशक्तपणाबद्दल स्पष्ट रीतीने पुन्हा आणखीन एक विधान पाऊल आपल्या डोळ्यासमोर मांडत आहे. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. याचा अर्थ काय आहे? कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, कारण की आमच्याकरिता उचित काय आहे हे बऱ्याच वेळेस आपल्याला ठाऊक नसतं आणि आपण बऱ्याचशा गोष्टी देवाला मागतो, परंतु आमच्यासाठी त्या योग्य आहेत का, देवाच्या इच्छेनुसार आहेत का, परमेश्वराच्या मनाच्या संकल्पानुसार आहेत का, काय देव त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करू इच्छितो का, काय देवाला त्याद्वारे गौरव प्राप्त होणार आहे का, अशा अनेक गोष्टी आम्ही देवाला मागत असतो, देवाकडे आम्ही विनवण्या करतो, परंतु त्या सर्वच विनवण्या ज्या आहेत देव ऐकत नाही हे आपल्याला पवित्र शास्त्रामधून स्पष्टपणे शिकायला भेटतं. आणि म्हणून पॉल जो आहे इथे आपल्याला शिकवत आहे की कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. आणि म्हणून आमच्या ह्या अशक्तपणामध्ये आम्ही देवाला अशा काही गोष्टी, अशा काही विनंत्या करतो ज्या देवाच्या मनाच्या संकल्पाप्रमाणे नसतात, तर केवळ त्या आमच्या मनाच्या संकल्पाप्रमाणे असतात, आमच्या दैहिक स्वभावाप्रमाणे आम्ही विनंत्या करतो. परंतु देवाची इच्छा आहे का आणि ते काय बेस्ट म्हणजे ते काय आमच्याकरिता सर्व उत्तम आहे का याचा बिलकुलही आम्ही विचार करत नसतो. त्यानंतर यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. बऱ्याच वेळेस काय माझ्या विनंत्या, माझ्या प्रार्थना यांना देव मान्य करेल का हे सुद्धा आपल्याला ठाऊक नसतं. आणि त्यानंतर
आपल्याला इथे पाहायला भेटत आहे की काय आपल्या प्रार्थना देवाच्या चरित्र, स्वभाव गुण, देवाचे कृत्य, देवाची इच्छा यांना दुर्लक्ष करून केलेल्या प्रार्थना असतात का, हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याचदा आम्ही प्रार्थना करतो त्या ठिकाणी देवाचे चरित्र, स्वभाव गुण, गुण विशेष, त्याचे कृत्य, त्याच्या योजना, त्याच्या बायबलमध्ये प्रगट झालेल्या योजना त्या कधी आम्ही लक्षात घेत नाही आणि आम्ही प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतो. देवाचे ईश्वरी योजना आम्ही लक्षात घेत नाही. आमची स्वतःची खरोखरची गरज काय आहे आम्ही ती लक्षात घेत नाही आणि बऱ्याचदा आम्ही प्रार्थना करतो, पण आमची प्रार्थना परमेश्वराच्या वचनांवर, प्रभूच्या इच्छेनुसार असणं अत्यंत गरजेचं आहे. जे बायबलमध्ये देवानी प्रगट केलेलं आहे त्या बायबल मधील प्रगटीकरणाच्या आधारावर आमच्या प्रार्थना असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही दुःखातून, निराशेतून, गोंधळाच्या अवस्थेतून जात असतो, आम्ही जे नाही ते कधी कधी प्रार्थनेमध्ये बोलून बसतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. स्पष्ट रीतीने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण त्रासांनी, दुःखांनी, परीक्षेने, मोहांनी वेढलेले असतो, आजाराने वेढलेले असतो, कमजोरीने, अशक्तपणाने वेढलेले असतो आणि अनेक प्रकारचे व्याधी आमच्या डोळ्यासमोर असतात, अनेक भयंकर असे आव्हान आमच्या समोर असतात. त्यावेळेस सुद्धा नक्कीच पॉल ह्या ठिकाणी जे बोलत आहे ते आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने होतं, की कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. परंतु देवाचा आत्मा आम्हाला या ख्रिस्ती जीवनामध्ये हातभार लावतो. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पित्याला धन्यवाद असो. आणि पुढे आपल्याला बायबल मधून सुद्धा काही उदाहरण शिकायला भेटतात की पौल त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये काहीतरी व्याधी, काहीतरी आजार होता. दुसरे करंथीकरास अध्याय 12 मध्ये आपल्याला त्याबद्दल शिकायला भेटतं की त्यांनी 3 वेळेस प्रार्थना केली, परंतु ती व्याधी किंवा तो आजार जो आहे पौलाच्या जीवनातून निघून गेलेला नाही. देवानी तो आजार, ती व्याधी पौलाच्या जीवनातून काढलेली नाही. त्याच्या शरीरामध्ये देवानी जो काटा दिलेला होता तो काढला नव्हता, परंतु प्रभू म्हणतो की आय विल गिव्ह यू माय अबंडंट ग्रेस, माझी विपुल पुरेशी कृपा मी तुला देईल. आणि हे त्याच्या अनुभवातून तो ह्या ठिकाणी लिहित आहे. इवन प्रेषित पौलाला सुद्धा त्याच्या अशक्तपणामध्ये काय प्रार्थना करावी हे त्याला सुचलं नसेल. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. त्यांनी 3दा प्रार्थना केली, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला की मी तो काटा काढणार नाही, परंतु माझी कृपा तुझ्यासाठी वाढवेल. आणि ह्या वचनातून आपल्याला खरोखर आपलं ख्रिस्ती जीवन चाचपणं, परीक्षण करणं, पाहणं कितीतरी अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ख्रिस्ती होणं म्हणजे आमच्या जीवनामध्ये अशक्तपणा नसतो, भरभराट, उन्नती, आरोग्य केवळ असंच जीवन असतं. होय, ते सर्व गोष्टी सर्व होणार आहेत, पण एक दिवशी ज्यावेळेस ख्रिस्त येईल आणि आपण त्या सार्वकालिक वतनामध्ये असणार आहे, त्या ठिकाणी आजार नसणार, अश्रू नसणार, कोणी भूकमरीने मरणार नाही. पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी पवित्र असू, पापाच्या सानिध्यापासून आम्ही वाचलेले असू. त्या ठिकाणी ती रियालिटी, ते सत्य तिथे आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. पण ह्या जीवनामध्ये
ते अशक्य आहे. प्रेषिताच्या जीवनात सुद्धा त्या ठिकाणी देवानी व्याधी आणि काटा ठेवलेला होता आणि हे सत्य इवन आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा ते सत्य आहे त्याच प्रकारे. आणि पुढे वचन 26 मध्ये सांगितलेलं आहे, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो याचा अर्थ काय आहे हे सुद्धा आम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की ह्या वचनाचा दुरुपयोग केलेला आहे काही मंडळांनी. ह्या वचनाचा गैरअर्थ लावलेला आहे काही मंडळांनी आणि ते शिकवितात की हे जिबरिश टॉक आहे, म्हणजे काहीतरी उन्मादाने भरून काहीतरी जी भाषा समजत नाही, अन्य भाषा जी आज काही मंडळांमध्ये बोलल्या जाते. तर काही लोक हे शिकवितात रोमकरास पत्र अध्याय 8 आणि वचन 26 चा शेवटचा भाग, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. तर काही मंडळ्या विशेष करून कॅरिस्मॅटिक किंवा पेंटिकॉस्टल पद्धतीच्या ज्या मंडळ्या आहेत त्या शिकवितात की पवित्र आत्मा सुद्धा अन्य भाषा बोलतो. परंतु ते चुकीचं, अत्यंत चुकीचं भाषांतर किंवा चुकीचा अर्थ लावणे होय. चुकीचा अर्थ लावलेला आहे. कारण की मागच्याच वचनांमध्ये आपल्याला शिकायला भेटत आहे की क्रिएशन म्हणजे सृष्टी सुद्धा कणत आहे आणि आम्ही जे ख्रिस्ती लोक आहोत आम्ही सुद्धा कणत आहोत आणि आमच्या ह्या कन्यामध्ये पवित्र आत्मा सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला संयुक्त झालेला आहे. आमच्या कन्यामध्ये ज्या प्रकारे आम्ही आमच्या रिडेम्पशनची म्हणजे आमच्या मुक्तीची आम्ही वाट पाहत आहोत आणि त्या सत्याला पवित्र आत्मा संयुक्त झालेला आहे हे सत्य इथे स्पष्टपणे मांडलेलं आहे. The Holy Spirit unites with us in our desires to be freed from our corrupted earthly bodies and to be with God forever in our glorified heavenly bodies. ज्या प्रकारे आम्ही विश्वासणारे कणत आहोत की ख्रिस्त येईल आणि आमचे जे शरीर आहेत दुर्बळ अशक्त शरीर त्यांना मुक्ती भेटेल आणि आम्ही सार्वकालिक वतन प्राप्त करू, देवासोबत गौरवी शरीर प्राप्त करून गौरव प्राप्त करून देवासोबत नेहमीकरिता आम्ही राहू, त्यासाठी विश्वासणारे कणत आहे आणि विश्वासणाऱ्यांच्या त्या कन्यामध्ये पवित्र आत्मा संयुक्त होत आहे. हे इथे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे आणि वचन 26 मध्ये स्पष्ट रीतीने आपल्याला शिकायला भेटतं, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. पवित्र आत्मा आपल्या ठाई मध्यस्थी करत आहे आणि अनिर्वाच्य कन्याने तो मध्यस्थी करत आहे. म्हणजे अनिर्वाच्य म्हणजे जे आम्ही सांगू शकत नाही, अनअटरेबल म्हणजे जे आम्ही व्यक्त करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही, अशा कन्याने पवित्र आत्मा मध्यस्थी करतो. परंतु आम्ही हे समजू नाही की हे काहीतरी अन्य भाषा, एक्स्टॅटिक किंवा जिबरिश भाषा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येऊन बोलतो, अशा प्रकारे हे नव्हे. अशा प्रकारचा अर्थ हा चुकीचा अर्थ आहे. कारण की मागच्याच वचनांमध्ये सांगितलेलं आहे की सृष्टी सुद्धा कणत आहे. काय मग सृष्टी पण अन्य भाषा बोलत आहे का? नाही. मग विश्वासणारे आपल्या मुक्तीची वाट पाहत कणत आहे आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने आपल्यामध्ये मध्यस्थी करत आहे. हे स्पष्ट रीतीने इथे सांगितलेलं आहे. आणि आता वचन 27 मध्ये जे आहे ते आपल्याला स्पष्ट रीतीने शिकविलेलं आहे. आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला कोण आहे? हा अंतर्यामे पारखणारा हा कोण आहे हे आम्हाला समजणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. पण त्याकडे जाण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुमच्या समोर हेच मांडू इच्छितो की पवित्र आत्मा जो आहे
तो अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करत आहे, तो पित्यासोबत बोलतो, विश्वासणाऱ्यांच्या कल्याणाकरिता पवित्र आत्मा जो आहे तो मध्यस्थी करत आहे. येथे सांगितल्याप्रमाणे द ग्रोनिंग्स रिप्रेझेंट व्हॉट माइट बी कॉल्ड इंटरथ्रिनिटेरियन कम्युनिकेशन. अनिर्वाच्य कन्न पवित्र आत्म्याचे अनिर्वाच्याने कन्याने कणून मध्यस्थी करणे म्हणजे जणू काही पवित्र आत्मा त्या त्रैक्य परमेश्वरामध्ये एक प्रकारचं संभाषण चालू आहे अशा प्रकारे पौल दाखवत आहे. इट इज अ डिवाइन आर्टिक्युलेशन बाय द होली स्पिरिट टू द फादर म्हणून म्हटलेलं आहे. एक प्रकारे देवाच्या लेकराचं, देवाच्या लोकांचं कल्याण व्हावं त्याकरिता पवित्र आत्मा जो आहे हा अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. त्याच प्रकारे पवित्र आत्मा देवासोबत संवाद साधतो आणि हा संवाद म्हणजे एक प्रकारचे इंटेलेक्च्युअल आर्टिक्युलेशन, बौद्धिक संवाद आहे, हे इथे आपल्याला शिकायला भेटत आहे. जेणेकरून देवाच्या लोकांना देव उचलून धरतो, आधार देतो, हे इथे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकायला भेटत आहे. आणि पुढे वचन 27 मध्ये सांगितलेलं आहे, आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला, कोण आहे हा अंतर्यामे पारखणारा? हा देव आहे, परमेश्वर, त्रैक्य परमेश्वरातील पहिला व्यक्ती इथे त्याला संबोधलेला आहे. आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला, होय परमेश्वर अंतर्यामे पारखतो, आमचे अंतःकरण पारखतो. जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये, दोन्ही करारामध्ये हे परमेश्वराचे खास कार्य आपल्याला दाखविलेले आहे. आठवण करा, पहिले शमूएल अध्याय 16 आणि वचन 7 मध्ये ज्या वेळेस देव शमूएलाला पाठवितो दाविदाला अभिषेक करण्याकरिता, त्यावेळेस हे वचन देवाने दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की देव मानवासारखा केवळ बाह्य रूप पाहत नाही, बट द लॉर्ड लुक्स ऍट द हार्ट. देव अंतःकरणे पारखणारा देव आहे. नवीन करारात प्रेषितांचे कृत्य अध्याय 1 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की देवाला सर्व मानवांचे अंतःकरण ठाऊक आहे. आणि शल्मोनाच्या त्या बोलण्यामध्ये सुद्धा आपल्याला पहिले इतिहास आणि पहिले राजे ह्या पुस्तकांमधून सुद्धा शिकायला भेटतं की देव हा अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. त्या आत्म्याच्या मनोभाव काय आहे हे देवाला ठाऊक आहे. आणि अंतर्यामे पारखणाऱ्या त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. वचन 27 मध्ये जो पहिला भाग आहे की अंतर्यामे पारखणाऱ्याला म्हणजे देवाला, परमेश्वराला आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे. काय आहे आत्म्याचा मनोभाव? आत्मा जो आहे अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो, देवाच्या लोकांचं कल्याण व्हावं त्याकरिता तो मध्यस्थी करतो, देवाच्या लोकांना आधार देतो, पाठिंबा देतो, सस्टेनिंग ग्रेस तो पुरवितो, शक्ती देतो. आणि पित्याला आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे. कारण काय आहे? वचन 27 मध्ये सांगितलेलं आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. म्हणून देव जो अंतर्यामे पारखणारा देव आहे त्याला पवित्र आत्म्याचे मनोभाव ठाऊक आहे, कारण की पवित्र आत्मा देवाच्या मर्जीने मध्यस्थी करतो. याचा अर्थ देवाची जी योजना आहे त्या योजनेनुसारच पवित्र आत्मा देवाच्या लोकांसाठी प्रार्थना करतो. देवाची योजना काहीतरी आहे आणि पवित्र आत्मा देवाच्या लोकांसाठी भलतंच काहीतरी मागत नाही. देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांचं तारण व्हावं, त्यांचं पवित्रीकरण व्हावं, देवाच्या लोकांचं आत्मिक कल्याण व्हावं. आणि पवित्र आत्मा देवाच्या योजनेनुसारच
मध्यस्थी करतो, देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो, हे इथे आपल्याला शिकायला भेटत आहे. म्हणून त्या देवाला पवित्र आत्म्याचा मनोभाव ठाऊक आहे, कारण की पवित्र आत्म्याला देवाची इच्छा काय आहे, मर्जी काय आहे ती ठाऊक आहे. आणि देवाच्या पित्याच्या योजनेनुसारच आणि पित्याच्या मर्जीनुसार, पित्याच्या संकल्पानुसारच पवित्र आत्मा मध्यस्थी करतो. आणि म्हणून पित्याला पवित्र आत्म्याचा मनोभाव ठाऊक आहे. ह्या ठिकाणी आपल्याला फार सुंदर रीतीने त्रैक्य परमेश्वराबद्दल सुद्धा शिकायला भेटत आहे की ते समान आहेत, त्यांच्या संकल्पामध्ये समान आहे, त्यांच्या स्वभावामध्ये समान आहे, त्यांच्या सार्वकालिकतेमध्ये समान आहे आणि त्यांच्यामध्ये एकता आहे, हे सुद्धा इथे पाहायला भेटत आहे. आणि मग एक प्रकारे ख्रिस्ती प्रार्थना पण जी आहे ती थ्रिनिटेरियन आहे, ती त्रैक्य परमेश्वराद्वारेच उत्पन्न होणारी प्रार्थना आहे, इथे आपल्याला शिकायला भेटत आहे. आपण पित्याला प्रार्थना करतो, येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रार्थना करतो, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करतो आणि पवित्र आत्मा आम्हाला हातभार लावतो ही प्रार्थना करण्याकरिता. आमची प्रार्थना ही थ्रिनेटेरियन म्हणजे त्रैक्य परमेश्वराच्या सिद्धांतावर आधारलेली प्रार्थना आहे. काय तुम्ही असा कधी विचार केला होता का? नाही. बरेचदा आम्हाला असं वाटतं की ही जी ख्रिस्ती प्रार्थना आहे ही केवळ मानवी आहे, परंतु इथे स्पष्ट रीतीने आम्हाला शिकविलेलं आहे, Christian prayers are Trinitarian prayers because we pray to the Father, we pray through Jesus Christ, and the Holy Spirit provides us grace and strength to pray. The Holy Spirit helps us in our prayers because we do not know how and what to pray. स्पष्ट रीतीने आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याचं कार्य, पवित्र आत्म्याची मदत ख्रिस्ती जीवनामध्ये कशा रीतीने होते इथे आपल्याला शिकायला भेटत आहे. आम्ही प्रार्थनेकडे दुर्लक्ष करतो बऱ्याचदा. प्रार्थना ही ऑप्शन नाही आहे. प्रार्थना ही ऑप्शन म्हणजे पर्यायी नाही आहे की तुम्हाला बाबा वाटत असेल तर प्रार्थना करा, तुमचा मूड असेल तर प्रार्थना करा, असं नाही आहे. प्रार्थना ही ख्रिस्ती जीवनातील अत्यंत महत्वाचं कार्य आहे, हे आपल्याला ह्या शास्त्र भागामधून शिकायला भेटत आहे. परंतु ही प्रार्थना आम्ही स्वबळावर, स्वधार्मिकतेवर, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहून करू नाही, ही सुद्धा चेतावणी आपल्याला ह्या ठिकाणी शिकायला भेटत आहे, पाहायला भेटत आहे स्पष्ट रीतीने. आपण प्रार्थना करतो कारण की आम्हावर ख्रिस्ताच्या नीतिमत्वतेचा झगा घातलेला आहे. ख्रिस्ताने आम्हाला नीतिमान ठरविले. तो आमच्यासाठी प्रार्थना करत आहे स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे बसून. ख्रिस्त आमच्यासाठी प्रार्थना करत आहे, आम्ही प्रार्थना करत आहे. पवित्र आत्मा अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करत आहे. हे चित्र हा शास्त्र भाग आम्हाला ह्या ठिकाणी दाखवत आहे. तो महायाजक आमच्यासाठी प्रार्थना करत आहे, पवित्र आत्मा अनिर्वाच्य कन्याने प्रार्थना करत आहे आणि म्हणून आम्ही शेवटपर्यंत टिकलेले राहू. जर आमच्या महायाजकाने आमच्यासाठी प्रार्थना करणं जर थांबविलं आणि पवित्र आत्म्याने त्या ठिकाणी अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करणं थांबवलं तर आम्ही पुन्हा त्या पापमय आणि भयंकर अशा जगतामध्ये हरवून जाऊ. परंतु तसं होणार नाही, कारण की ज्यांना त्यांनी पाचारले, ज्यांना त्यांनी निवडले, ज्यांना त्यांनी पाचारले, त्यांना त्यांनी नीतिमान ठरविले, ज्यांना नीतिमान ठरविले त्यांना तो गौरव सुद्धा देईल. आणि त्याच उद्देशाने आपण पाहत आहे की आमचा महायाजक आणि कम्फर्टर म्हणजे सहाय्यक पवित्र आत्मा त्या उद्देशासाठीच आणि त्याच शेवटासाठी तो आमच्यामध्ये कार्य करत आहे, आधार देत आहे, देवाची इच्छा पूर्ण करत आहे. प्रभू परमेश्वर आपल्याला ह्या वचनांद्वारे सहाय्य आणि मदत करो.
आणि ह्या सत्यामध्ये आम्ही आनंद व उल्हास करूया की आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये त्रेक्य परमेश्वर आम्हाला आधार देत आहे, बळ देत आहे. स्वतःच्या शहाणपणावर, स्वतःच्या बळावर, स्वनीतिमत्वतेवर ख्रिस्ती जीवन जगण्यास देवाने आम्हाला सांगितलेलं नाही. तर आम्ही नित्य आणि नित्य